हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे। तर आज बनवणार आहोत आपण सिंपल आणि साधी सोपी रेसिपी जी सगळ्यांना आवडते, वरण भात किंवा डाळ भात। आता आज मी आलेली आहे कामावरून आणि ऑलरेडी सकाळची भाजी चपाती होती, त्यामुळे जास्त काही करायचं नव्हतं। तर आद्वेतने सांगितलं की आम्हाला आज वरण भात खायचा आहे। मी तर मसाला भात करणार होते, बट आता त्याने फरमाईश केल्यामुळे आता आज वरण भात करते। पण त्याला वरण भात खायचं आहे तर ते मटक्यामधलं आता किंवा मातीच्या भांड्यातलं। पण मला ऑलरेडी लेट झाल्यामुळे मी डाळ यावेळी मी कुकरमध्ये शिजवून घेतली आहे। डाळ, हळद, मीठ आणि मीठ थोडंसंच टाकलं होतं आणि हिंग आणि थोडंसं तेल, टोमॅटो टाकून मी ते कुकरला शिट्टी काढली, कारण ती पटकन होईल यासाठी। कारण मातीच्या भांड्यामध्ये ती थोडंसं तिने टाईम घेतला असता आणि माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता, त्यामुळे आता चला तर मग ऑलरेडी आपली डाळ शिजलेली आहे, तुम्ही बघितलंच आहे। तर आता आपण तयारी करूयात भातासाठी आणि वरणासाठी। तर आता हे जे मी अद्रक आणि लसूण कुटती आहे, तर हे वरणासाठी नसून हे भातासाठी आहे। आज एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला भात दाखवते आहे। खूप छान आणि सोपी तर आहेच आहे भात बनवण्याची रेसिपी, पण याने फ्लेवर खूप छान येतात। कधी या पद्धतीने तुम्ही राईस घरी बनवून बघा, नेहमी खाता त्यापेक्षा नक्कीच दुप्पट भात तुम्ही खाताल अशा पद्धतीचा भात बनेल। चला तर मी थोडंसं अद्रक आणि लसूण थोडं ओबड-दोबड ठेचून घेतलेलं आहे आणि ते ठेचूनच घ्यायचं, खूप बारीक करायचं नाहीये। तर आता हा ठेचलेला अद्रक लसूण आपण यूज करणार आहे आपल्या राईससाठी। तर हे मातीचं भांडं आहे, मी एकदा पाण्याखालून काढलं यूज करण्याआधी आणि मग ते मी गरम करायला ठेवलं, तसं ते ड्रॉपलेट्स तुम्हाला तिथे त्याच्यात तसे थोडेसे दिसतात। चला तर मग आपण आता आपल्या प्रोसेसला सुरुवात करूयात। हे थोडंसं मातीचं भांडं गरम होऊ द्यायचं आहे, गरम झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये बाकीची प्रोसेस करणार आहोत। आता मातीच्या भांड्यामध्ये कुठलीही गोष्ट करत असताना आधी करायला घेण्या अगोदर एकदा पाण्याखालून मी जस्ट वॉश करून घेते, जेणेकरून त्याचा असा कुबट वास येऊ नये यासाठी। आणि जेव्हा कधी तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये गोष्टी बनवणार असाल, त्यावेळेस बनवताना एक गोष्टीचं प्रिकॉशन नेहमी घ्यायचं, त्याच्यावर कधीच पूर्ण झाकण ठेवायचं नाही, कारण खालून फ्लेम चालू असते जोरात, किंवा मीडियम किंवा लो जरी असले तरी कंटिन्यूअस आग चालू आहे तर ते एअर प्रेशर क्रिएट होऊन त्याला क्रॅक जाण्याची शक्यता असते। म्हणून ज्यावेळेस आपण दम वगैरे देतो त्या केसमध्ये तुम्ही खाली तुमच्याकडे तवा वगैरे ठेवलेला असतो, किंवा मग एखाद्या पातेल्यामध्ये आपण दम देतो, त्यावेळेस आपण त्याचं तोंड वगैरे पूर्णपणे बंद करतो, किंवा मातीचं भांड्यामध्ये दम देतो तोंड पूर्ण करतो, त्यावेळेस खाली कोळसा किंवा मग ते तव्यावर ठेवलेलं असतं, डायरेक्ट फ्लेम त्याला टच होत नाही, त्यामुळे तेवढ्या प्रमाणात एअर प्रेशर क्रिएट होत नाही। तर नेहमी लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये कुकिंग करताय, थोडंसं तरी झाकण आपल्याला उघडं ठेवायचं आहे, हवेचा टच झाला पाहिजे ना। ॲज युजल मी जे माझा व्हिडिओ बनवला होता त्याच्यात तर तुम्ही पाहिलंच असेल की आयुर्वेदिक फायदे सांगितले, तर अन्नाला शिजत असताना थोडासा हवेचा स्पर्श होणं गरजेचं आहे, त्यामुळे सुद्धा ते झाकण पूर्ण बंद करायचं नाहीये। तर आपलं भांडं गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये ऑइल घेतलं आहे, त्याच्यात आपण ठेचलेला अद्रक आणि लसूण मी ॲड केलेला आहे, याने फ्लेवर खूप छान येतो। तुम्ही इन जनरल जितका राईस घरी खात असाल, नक्की त्याच्या दुप्पट राईस खाताल जर या पद्धतीने तुम्ही बनवला तर। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपही घेऊ शकतात तेलाऐवजी, ते उलट जास्त हेल्दी राहील। आमच्या इथे काही लोक असे आहेत की जे तूप खात नाही आहेत, त्यामुळे आज आलेल्या पाहुण्यांमुळे मी तेलाचाच फोडणी दिलेली आहे। आता यामध्येही अशा काही गोष्टी की कोणी अद्रक आणि लसूणचे चंक्स तोंडाखाली आलेले आवडत नसतील, तर तुम्ही छान असं तेलात ते परतल्यानंतर या स्टेजला काढून ठेवू शकतात। पाणी टाकण्या अगोदर तुम्ही ते सगळं रिमूव्ह करू शकतात आणि देन तुम्ही पाणी ॲड करू शकता। पण मी हे ॲज इट इज ठेवते, कारण आमच्या इथे सगळ्यांना ते आवडतं खाण्यासाठी। तर तुमचा जो राईस आहे तो राईस तुम्ही व्यवस्थित निसून धुवून आणि 1-2-3 मिनटं पाण्यात सोक करून ठेवलेला आहे, तो आता आपण हे पाण्याला थोडी उकळी आल्यानंतर आणि त्याच्यात मीठ ॲड केल्यानंतर आपण ॲड करणार आहे। ह्याला एकदा पूर्णपणे छान असं मिक्स करून घेऊयात। तुमच्या क्वांटिटीनुसार किंवा तुमच्या राईसच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी वगैरे ॲडजस्ट करू शकतात। फक्त इथे तेल आणि अद्रक लसूणची जी फोडणी दिल्यामुळं तुमच्या भातामध्ये एक लेवल जे अप जातो तुमचा भात, तर ते तुम्ही बनवल्यानंतर आणि खाल्ल्यानंतरच तुम्हाला ती टेस्ट समजेल, आणि जे मी तुम्हाला कन्वे करण्याचा प्रयत्न करते हेही तुम्हाला ते खाल्ल्यानंतरच कळेल। चला तर आपण जे पाणी ॲड केलं आहे भांड्यामध्ये त्याला छान असे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे, तर आता याच्यात वेळ झालेली आहे मीठ ॲड करण्याची। चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करतो आहोत, छान हलवून घेणार आहे, व्यवस्थित मिक्स करणार आहोत, आणि मग त्यानंतरच आपण त्याच्यामध्ये जो सोक करून ठेवलेला राईस आहे तो आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे। आता तुम्ही कोणता राईस वापरतात, कुठल्याही राईससाठी तुम्ही ही फोडणी देऊ शकतात, पण इन जनरल मी आमच्या घरामध्ये इंद्रायणी राईस प्रेफर केला जातो, तर मी आज तो यूज करणार आहे। या व्यतिरिक्त आम्ही कुपनचा तांदूळ वापरतो खिचडीसाठी किंवा मग भातासाठी, तर त्यालाही मी अशी फोडणी देते। तर जो
कुपनचा किंवा रेशनचा तांदूळ आपण म्हणतो तो सुद्धा एकदम लाजवाब लागतो या पद्धतीने केल्यानंतर. या व्यतिरिक्त मग तुमचा बासमती, चिनूर किंवा मग कोलम अजून असंख्य प्रकार आहेत राईसचे. तर तुम्हाला जो कुठला आवडत असेल तुम्ही किंवा तुम्ही वापरत असाल घरामध्ये तो या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि त्यानंतर तुम्ही राईसची टेस्ट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा. बघा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मी लेड पूर्ण बंद न करता थोडंसं ओपनच ठेवलेलं आहे आणि माझा जो गॅस आहे तो मीडियम फ्लेमवर आहे. आता मी त्याला एकदम बारीक टर्न करते आहे. एकदम लो फ्लेमवर आपण हा भात शिजून देणार आहे. अन्न कधीही लो फ्लेमवरच शिजवायचे जेणेकरून त्याच्यातले न्यूट्रिएंट्स कमी होत नाहीत आणि छान पद्धतीने आपल्याला तो टेस्टसुद्धा देतो. कधीही बारीक फ्लेमवर शिजवलेलं जे अन्न आहे आणि फुल फ्लेमवर शिजवलेलं जे अन्न आहे याच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स तुम्हाला चवीमध्ये जाणून येईल. आता आम्ही हे भांडं ठेवलेलं आहे आपल्या वरणाला तडका देण्यासाठी किंवा वरणाला फोडणी देण्यासाठी. आता वरणाला फोडणी देत असताना मी ऑलरेडी वरण कुकरला शिट्टी काढली होती. तर त्यासाठी मी तुरीची डाळ यूज केली होती. छान अशी धुवून पाणी टाकून त्यामध्ये थोडंसं हळद, मीठ आणि हिंग आणि थोडंसं तेलाचे ड्रॉप टाकून मी 3 शिट्ट्या काढल्यात. छान वरण शिजलंय घट्ट, तुम्ही अगोदर बघितलंय. त्याला व्यवस्थित आपण घोटलेलं आहे आणि त्यामध्ये आमच्या इथे आवडतं म्हणून मी वरण शिजतानाच अर्धा टोमॅटो कट करून टाकते. कोणाकोणाला डाळीमध्ये एकदम स्मॅश झालेलं आवडत नसेल तर तुम्ही फोडणीला घालू शकतात आणि आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. पण डाळीमध्ये जर तुम्ही टोमॅटो घातला तो व्यवस्थित एकजीव होतो आणि स्मॅश होतो आणि मुलंही ते आवडीने खातात. कुणी ते बाजूला काढत नाही. त्यामुळे मी डाळ शिजतानाच त्यामध्ये टोमॅटो टाकते. चला तर अगोदर भांडं ठेवल्यानंतर गरम झालं की नाही याची खात्री करून घेतली होती. त्यानंतर मग त्यामध्ये मी ऑइल ॲड केले. आता त्यानंतर मी मोहरी टाकली आणि मोहरीनंतर आपण टाकणार आहोत जिरं. तर जिरं छान असे ब्राऊन वगैरे टर्न झाल्यानंतर त्यामध्ये मी छोटा छोटा असा कट केलेला आपला घरचा गावरान लसूण ॲड केलेला आहे. तुम्ही जितके पीसेस बारीक करता तितक्या लवकर तो गोल्डन टर्न होईल. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही फोडणी देणार असाल कुठल्याही भाजीला, राईसला, भाताला, वरणाला, कुठलीही फोडणी, तर जिरे मोहरीनंतरच तुमचा लसूण गेला पाहिजे. तरच तो छान असा क्रिस्पी आणि ब्राऊन कलरमध्ये टर्न होतो. तुम्ही कढीपत्ता, मिरची, कांदा हे टाकून त्यानंतर जर लसूण टाकत असाल तर तो लसूण कधीच ब्राऊन होणार नाही. तो कंटिन्युअस पांढराच राहणार आहे थ्रू आउट कितीही भाजी शिजवली तरी. त्यामुळे मी नेहमी लसूण हा जो आहे तो कुठल्याही पाण्याचं कंटेंट असणारी गोष्ट जसं मिरची झाली, कोथिंबीर झाली, कढीपत्ता झालं, कांदा झालं यामध्ये पाण्याचं कंटेंट आहे. हे पदार्थ टाकण्या अगोदरच मी लसूण टाकणं प्रेफर करते. तुम्हाला दिसतच असेल लसूण छान गोल्डन ब्राऊन कलरचा झालेला आहे. आणि त्यानंतर मग मी कढीपत्ता टाकला. छान फोडणी बसल्यानंतर कट केलेल्या मिरच्या मी त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत काही आणि थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे कट केलेली. फोडणीमध्ये कोथिंबीर टाकल्याने सुद्धा फोडणीची चव खूपच जास्त बदलते. जी वरून आपण भाजीमध्ये टाकतो किंवा वाटून टाकतो तिथं टाकतोच, पण जर फोडणी पसत असताना पण तुम्ही कोथिंबीर ॲड केली तर त्याचं टेस्ट काहीतरी वेगळीच असते एकदम. छान असा आपला लसूण बघा ब्राऊन टर्न होतोय आणि अजूनही तो होणार ब्राऊन. त्यामुळे तो अगोदरच ॲड करायचा आहे. आता या स्टेजला मी थोडंसं हिंग ॲड केलेलं आहे. जोपर्यंत ही फोडणी बसते तोपर्यंत अजून थोडीशी डाळ घोटून घेऊयात. मातीच्या भांड्यामध्ये बनवणं आजकाल लोक जास्त प्रेफर करत नाही. अगोदरच्या काळामध्ये मातीच्या भांड्यामध्येच या सगळ्या गोष्टी बनवल्या जात होत्या आणि चवदार जेवण बनायचं. पण आता रोजच्या डेली लाईफमध्ये आपण इतकं बिझी आहोत की रोजच ती केअर घेणं भांड्यांची वगैरे आपल्याला जमत नाही किंवा मग त्या पद्धतीने प्रॉपर वॉश करणं जमत नाही. मेड्स असतात आपल्याकडे, मग ते ह्या भांड्यांना, मातीच्या भांड्यांना काही वेगळ्या पद्धतीने त्या ट्रीट करत नाही. मग यामध्ये बनवलं की ते स्वतःलाच साफ करावं लागतं. त्यामुळे थोडीशी कानकून केली जाते. बट यामध्ये जेवल्यानंतर जे सुख मिळतं ते परम सुख असतं. त्याच्यामुळे आम्ही कधी कधी आठवड्यातून 2-3 दिवस या पद्धतीने जेवण बनवायला प्रेफर करतो. थोडा त्रास झाला तरी चालेल. ऑफकोर्स सगळा त्रास जो चाललेला आहे तो पोटाची खळगी भरण्यासाठीच चाललेला आहे. जर पोटालाच व्यवस्थित अन्न मिळत नसेल तर मग काहीच उपयोग नाही आहे एवढ्या दगदगीचा. तर छान असं मी त्याच्यामध्ये हळद ॲड केली. हळद ॲड केल्यानंतर मिक्स करून त्यामध्ये आता आपली घोटलेली डाळ ॲड केलेली आहे. आता ही डाळ छान त्याला फोडणी बसती आहे. तुम्हाला किती थिकनेस हवा आहे त्यानुसार तुम्ही, पातळ हवं आहे त्यानुसार पाणी वगैरे तुम्ही ॲड करा. त्यानंतर पुन्हा एकदा छान असं मिक्स द्या त्या डाळीला जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होईल. तुम्ही जर शिजवताना मीठ टाकलं असेल तर या स्टेजला मीठ टाकताना थोडंसं प्रिकॉशन घ्यायचं किंवा जर दोन्हीकडे वेगवेगळं मीठ टाकायला तुम्हाला अंदाजा जमत नसेल तर शिजताना फक्त त्याच्यामध्ये हळद आणि हिंग, तेल, टोमॅटो एवढंच टाकावं. मीठ लास्टला एकदाच सोबत टाकलं तरीही चालेल. चला तर आता आपलं हे वरण पण फोडणी दिलेली आहे आपण वरणाला. आता मला या वरणाला थोडासा तडका द्यायचा होता वरून, कारण
तडका दिल्यानंतर वरणाची जी टेस्ट आहे अजून थोडीशी एनहान्स होते आणि टाईमही होता माझ्याकडे, त्याच्यामुळे म्हटलं चला आज ह्याला तडका देऊन करूयात. नॉर्मल इन जनरल एवढ्याच पद्धतीचं वरण बनवलं जातं घरी, पण आज थोडंसं मला वाटलं की तडका देऊन खाऊयात, त्यामुळे मग मी बनवलेला आहे. तडका पण 2-3 पद्धतीने दिला जातो. जर तुम्ही डाळ तडका बनवत असाल तर ह्याच वरणामध्ये तुम्हाला थोडंसं तुम्ही कांदा वगैरे हे करून फोडणी टाकली आणि मग नंतरनं टाकताना थोडं लाल तिखट आणि लसूण ह्या स्टेजला तुम्ही एकदम छान कट करून टाकला तर छान असा दाल तडका घरी तयार होईल. याची रेसिपी मी नक्की परत एकदा टाकेलच दाल तडक्याची. आता आपण साधी फोडणी देणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी भांडं ठेवलेलं आहे, तडका पॅन. त्यात थोडंसं ऑइल ॲड केलं आहे. त्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे. आता मोहरी आपली छान तडतडणार आहे. मोहरी तडतडल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये जिरे ॲड करणार आहोत आणि मग त्यानंतर बेडगी मिरची आहे तर मग बेडगी मिरची पण आपण यूज करून बघूयात आज. थोडंसं मी हिंग टाकलेलं आहे. हिंग मी शिजतानाही टाकलं आहे, फोडणी देतानाही टाकलं आहे आणि तडक्यातसुद्धा टाकलं आहे, पण सगळीकडे खूप नाही, थोड्या प्रमाणात टाकलं आहे आणि त्यामुळं तेलामध्ये ते हिंगाचा वास खूप छान पसरलेला आहे. जिरे मात्र मी तडका देताना भरपूर टाकते, कारण ते जो असा तवंग येतो वर तो जिऱ्यांचा तो, आणि ब्राऊन जिरे खूप आवडतात मला खायला. तर आता माझ्याकडे बेडगी मिरची होती ती मी फोडून 2 पीसेस करून मी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तुम्हाला जास्त स्पायसी नको असेल तर ह्यातल्या बिया तुम्ही काढून घेऊ शकता, जस्ट फ्लेवरसाठी तुम्ही ते ॲड करू शकता त्याच्यामध्ये. आता मला थोडासा वर रेड कलर हवा होता, यासाठी मी त्याच्यामध्ये थोडीशी लाल तिखटसुद्धा ॲड करणार आहे. त्यामुळे मिरची एकदा फ्राय झाल्यानंतर साईडला करून मी थोडंसं लाल तिखट याच्यामध्ये ॲड केलं आहे, ते व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि त्यानंतर हा तडका गेलेला आहे आपल्या वरणामध्ये. चला तर आता आपलं वरण भात रेडी झालेला आहे. वरण तर ऑलमोस्ट रेडीच होतं, त्यावर तडका टाकला होता. आता हा भात बघा किती सुंदर दिसतोय, ऑलमोस्ट होतच आलेला आहे. तर आता आपण जेवायला बसताना प्लेटिंग करायला घेऊयात. तर हा तयार झालेला रेडी भात आहे. वरणही मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने रेडी झालेला आहे. आज सगळेजण इतके तुडुंब जेवलेले आहेत की विचारता सोय नाही, आणि एक भाताचं शीत किंवा वरणाचा एकही ड्रॉप शिल्लक ठेवलेला नाही आहे, कारण आज मातीच्या भांड्यात जेवण बनलेलं आहे. ती क्रेजच खूप असते घरातल्या लोकांना की अरे आज मातीच्या भांड्यात जेवण बनलं आहे, तर मग आज फुल पोटभर जेवायचं. तर माझ्या फ्रेंड बेंगालोरवरून आली होती, तर तिने मला स्वीट्स दिले होते, मग आज ते सुद्धा होते. वरण भात, बीटरूट चटणी, त्याच्यावर साजूक असं तूप आणि स्वीटमध्ये आपल्याला बेंगालवरून आलेली मिठाई. एकच नंबर बेत झाला होता. आदूचं ताट आहे हे. कसं वाटलं रेसिपी तुम्हाला नक्की कळवा. आवडल्या असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग नेक्स्ट टाइम घेऊन येईल एक आगळी वेगळी रेसिपी. पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. आता फार लेट झालेला आहे, जेवायची वेळ झालेली आहे. आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ट्यून राहा. सगळे व्हिडिओ व्यवस्थित लास्टपर्यंत बघा. असाच सपोर्ट राहू देत. आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद. आणि असाच तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला राहू द्यात. अशाच पद्धतीने व्हिडिओज बघा आणि आम्हाला तुम्ही प्रोत्साहन देत राहा. कमेंट्सच्या माध्यमातून काही चुकत असेल, काही आम्हाला अपडेशन करायची गरज असेल तर ते सुद्धा नक्की कळवा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.